काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून केलेले आरोप म्हणजे हजारो निवडणूक अधिकारी, बूथ पातळीवरचे अधिकारी आणि मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर घेतलेला संशय आहे, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। राहुल गांधी यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देऊन 24 तास उलटून गेले असले तरी त्यांनी निवडणूक आयोगाला कोणतंही पत्र लिहिलं नाही किंवा निवडणूक आयोगाकडे बैठकीसाठी वेळ मागितला नाही, यावर आयोगानं आश्चर्य व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणूक आयोग किंवा कोणत्याही घटनात्मक संस्थेला पत्र लिहून विचारणा केली तरच त्यांना प्रतिसाद दिला जातो, हे सर्वांनाच सुपरिचित आहे, असं आयोगानं म्हटलं आहे। निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार निवडणूक विषयक एखाद्या याचिकेत सक्षम उच्च न्यायालय मतदान केंद्रांच्या CCTV फुटेजची तपासणी कधीही करू शकते। निवडणुकीचं महत्त्व जपण्यासाठी आणि मतदारांच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी निवडणूक आयोग कायम दक्ष असतो। मात्र राहुल गांधी यांना मतदारांवर किंवा न्यायालयावर देखील विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न आयोगानं उपस्थित केला आहे। राहुल गांधी यांनी या संदर्भात केलेल्या सर्व आरोपांना निवडणूक आयोगानं 24 डिसेंबर 2024 रोजीच मुद्देसूद आणि आकडेवारीसह स्पष्टीकरण दिलं होतं। त्यांच्या सर्व आरोपांना तथ्यपूर्वक दिलेलं उत्तर दुर्लक्षित करून मुद्दाम निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा हा प्रकार दुर्दैवी असल्याचं आयोगानं म्हटलं आहे।